उपस्थित झालाय। तसेच श्री दिनेश बनोटे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडून या सामन्यांसाठी आपल्याला ट्रॉफीज उपलब्ध झाल्यात। तसेच जगदंबा ब्रॉडबँड सर्व्हिसचे श्री प्रतीक पवार यांच्याकडून आपल्याला इंटरनेट सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। तसेच आपल्याला 10 क्रिक या YouTube लाईव्ह चॅनलवर हे सर्व सामने पाहायला मिळतात। तसंच हे 6च्या 6 संघ, या 6 संघाचे संघ मालक संतोष कडव, निलेश कडव, सुरेश कडव, सचिन झांजे, निलेश कडव, जगदीश कडव, अजित मसे, दिनेश बनोटे, रोशन कडव, रवी कडव आणि अनिल बनोटे हे संघ मालक पुढे आले आणि त्यांनी या आयोजनासाठी संघ मालकाची भूमिका स्वीकारली, त्याबद्दल त्यांचे आभार। त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब कांबरी हे सुद्धा या ठिकाणी आता अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहून आपल्याला त्यांनी वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं सुद्धा कमिटीमध्ये सहर्ष स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ आणि व्हॉलंटियर्स ज्यांनी या आयोजनामध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेतला सर्वांचे आभार। दरम्यान मॅच कडे वळूया। पहिला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी बघतोय, चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, चौकार। निश्चितच पहिल्या चेंडूवर येतोय। तसंच ऍडव्होकेट जयेश मोहिते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत। आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचं आणि ISPL कमिटीमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। निश्चितच परेश संघ मालक स्वतः सुरेश कडव इथे गोलंदाजी करताना दिसतोय। बघा फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ माऊली 11 आणि आता दुसऱ्या संघाची वाट बघतोय। बघा हाईट होता थोडासा, चेंडूला बिरकावून दिला रिव्हर्सला, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेपलीकडे, चौकार। हा येतोय शंकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार। काय सुंदर फलंदाजी आजच्या दिवसामध्ये शंकर विशे आणि पंकज कडव यांच्याकडून मात्र अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय। आजच्या दिवसातील दुसरा नॉकआउटचा सामना सेमीफायनल पाहतोय आपण। सरपंच मित 11 वर्सेस SS 11। आता मात्र 2 चेंडूवर 2 चौकार लावून आपले इरादे स्पष्ट केले शंकर विषयाने। आक्रमक फलंदाजी, पुन्हा एकदा बिरकावून दिलाय, बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय शंकर विषयच्या बॅट मधून। धावा जाऊन पोहोचतायत 12 धावा धाव फलकावरती। 3 चेंडू 12 धावा, ते मात्र शंकर विषय ऑन फायर दिसतोय। दोघे आक्रमक फलंदाज आणि या संघाचा विचार केला तर अतिशय आक्रमक फलंदाजी शंकर विषय, पंकज कडव, त्यानंतर येणारे प्रशांत रोणी। इथे मात्र रिव्हर्स आयटम आणि आयटम सक्सेस होतोय। इथे मात्र चौकार मिळेल का? आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, चौकार अडवलाय। तोपर्यंत 3 धावा घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज। सॉरी 1 धाव, फक्त आणि फक्त 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज शंकर विषय। धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा धाव फलकावरती। आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकज कडवला आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः संघ मालक आपण पाहतो सुरेश कडवला। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित शिळगावातील श्री सुभाष रोणे माजी उपसरपंच काराव ग्रामपंचायत यांचं सुद्धा ISPL कमिटीकडून सहर्ष स्वागत। आणि यावेळेस यॉर्करचा चेंडू खोदून काढल्या दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल। धावसंख्या 14 बिनबाद 14। आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ असताना बघा सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पहिल्या षटकामध्ये। आणि नक्कीच बघा सरपंच मितेलन संघ सुद्धा अव्वल दर्जाचा संघ आणि त्यांच्या समोर SS 11। निश्चितच परेश अतिशय चांगली कामगिरी। यावेळेस बघा रिव्हर्सचा फटका नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू आता सीमारेषेच्या जवळ आणि जातोय सीमारेषेपलीकडे, चौकार। निश्चितच अतिशय सुंदर फटकेबाजी दिसते आपल्याला। शंकर विषयच्या बॅट मधून येतोय, चौथा चौकार येतोय या फर्स्ट ओव्हर मध्ये। अतिशय सुंदर फलंदाजी इथे मात्र दाखवतोय आणि आजच्या दिवसातील वैशिष्ट्य राहिले
सरपंच मित 11 संघाचे दोन्ही फलंदाज मात्र अतिशय चांगली कामगिरी करताना दिसत आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि इथे मात्र SS11 संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि शंकर विषय यांच्यासाठी या पहिल्या चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माननीय श्री बालाशेठ कांबरी यांच्याकडून शंकर विषय यांच्यासाठी चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकज कडवला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाज सचिनला. चला सामना चालू करायचा आहे. खूप वेळ घ्यायचा नाहीये. तेच तर गोलंदाज सचिन ते मात्र पंकजने स्टेप ऑन करून मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज पंकज. पहिल्या चेंडूवर येते एक धाव आणि पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करतोय तो शंकर. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं ISPL 2024 चे पहिलंच पर्व YouTube लाईव्ह हे सामने आपण भरवलेत. आणि यामध्ये दुसरी सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय धावसंख्या बिनबाद 19 आतापर्यंत धाव फलकावर. तसेच माननीय श्री चंद्रकांत कडव इथे उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे ISPL कमिटी तर्फे. आपण यायचंय स्टेज वरून सामन्याचा आनंद घ्यायचाय. सहर्ष स्वागत. आणि दुसऱ्या सेमीफायनल मध्ये दुसरं षटक यावेळेस. आणि बघा रिव्हर्सचा फटका यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये ग्राउंडच्या उंच सकलतेचा फायदा घेत आणि हा नो चेंडू जातोय चौकार. फील्ड रिस्ट्रिक्शन साठी हा नो. पहा इथे मात्र नो चेंडू इथे मात्र दिला जातोय. नो चेंडू दिलाय. नो चेंडू. नो +4 पंच. नो +4 या पुढील चेंडू पंच. पंच यापुढील चेंडू फ्री हिट. या पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. नो +4. आज मात्र शंकरचे रिव्हर्स शॉट फेल होताना दिसत नाहीये. 100% सक्सेस मिळतोय परेश. बघा नो मॅन्स लँड मध्ये फटकेबाजी करतो आणि फ्री हिट यावेळेस बघा फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केला परंतु सक्सेस झालेला नाही. आणि इथे मात्र फटका फसतोय. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या बिनबाद 24 आतापर्यंत. 8 चेंडू मध्ये 24 धावा. अतिशय सुरेख. मला वाटतं सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आतापर्यंत असेल. 8 बॉल 24. निश्चितच परेश आल्या आक्रमक फलंदाजी दाखवली दोन्ही फलंदाजांनी. आजच्या दिवसातील त्यांची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. 300चा स्ट्राईक रेट येतात आणि आक्रमक फलंदाजी करून सामना विजयी करून देतात. 300चा स्ट्राईक रेट आतापर्यंत सांघिक मेंटेन केलाय सरपंच मित 11 संघाने. आता मात्र गोलंदाज सचिन अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. भेदक गोलंदाजी. आणि आदिवासी खेळाडू असून सुद्धा जाणताराच्या शील्ड संघामध्ये या खेळाडूने आपलं स्थान मिळवलं. आणि आता प्रमुख गोलंदाज म्हणून उपस्थित असतो जाणताराच्या शील्ड संघामध्ये हा गोलंदाज. अतिशय सुरेख यॉर्करचा मारा दरम्यान डिफेन्सिव्ह पवित्रामध्ये एक धाव. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट. धावसंख्या अजूनही बिनबाद 25. बिनबाद 25. दुसऱ्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आणि आपण एक नोचा चेंडू आणि 4 सोडले. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केले ते सचिनने.
आणि बिनबाद 25 धावसंख्या आतापर्यंत. आपण पहिली सेमीफायनल एक लोअर टोटलला पाहिली, परंतु आता दुसरी सेमीफायनल एक हाय स्कोरिंग मॅच कडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच परेश, सचिनचा जर विचार केला अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यानंतर कुठेतरी थोडस थांबवताना दिसतोय सचिन. यावेळेस बघा फुल लेनचा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने, नो मॅन्स लँड आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. षटकार. पहा इथे मात्र स्टेप ऑन करून पंकजच्या बॅट मधून येतोय हा बिगिट षटकार. बघा अतिशय अग्रेसिव्ह फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आजच्या दिवसामध्ये, विशेषतः कालच्या दिवसापेक्षा. आणि आता धावसंख्या बिनबाद 31 धावसंख्येवर या षटकाराच्या साहाय्याने, आणि आणखीन एक चेंडू शेष या षटकामधील. आणि सध्या धावसंख्या 11 चेंडू मध्ये 31 धावा, 200चा स्ट्राईक रेट बघा अजूनही मेंटेन केलाय सांघिक. शेवटचा चेंडू या षटकातला, आणि पुन्हा एकदा फुल लेनचा यॉर्करचा मारा, आणि मिड विकेटला चेंडू जाईपर्यंत दरम्यान एक धाव कंप्लीट. आणि बघा सेफली एका धावेत समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 32. मी आपल्या शिळगावातील मान्यवर चंद्रकांत कडव यांना विनंती करेन की माननीय श्री बाळासाहेब कांबरे यांचा आपण सन्मान करायचा आहे ISPL कमिटी 2024 च्या वतीने. सन्माननीय श्री बाळासाहेब कांबरी, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख तसंच माजी सभापती अंबरनाथ पंचायत समिती, आपला एक बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात आणि या सामन्यांच्या आयोजनासाठी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपले या ठिकाणी प्रेझेन्स दाखवला, त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत आणि आभार. आपली उपस्थिती नक्कीच आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी ISPL कमिटीसाठी. माननीय श्री बाळासाहेब कांबरी, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख तसेच माजी सभापती अंबरनाथ पंचायत समिती, आपलं सहर्ष स्वागत ISPL कमिटी 2024 कडून आणि मनपूर्वक आभार. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 32, बिनबाद 32 हे विशेष. आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रज्योतच्या पहिल्या चेंडूवर आपण या ठिकाणी बघतोय चुकीची लाईन आणि अवांतर धाव. पहिल्या चेंडूवर प्रज्योत देताना धावसंख्या 33. माननीय श्री रोहिदास तानाजी कडव इथे उपस्थित झाले, कृपया आपण यायचं, आपलं स्वागत आहे ISPL कमिटी तर्फे. माननीय श्री सुनील बनोटे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, कृपया आपण यायचं, आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला नोमॅन्स लँड मध्ये फटका बघूया. त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो असल्यामुळे 2 धावा यशस्वीरित्या, आणि 2 धावा समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या होते 35. अजूनही हरेश बिनबाद 35. मला यावेळेस आठवण होते इंडिया वर्सेस इंग्लंडच्या T20 मधील सेमीफायनलची, त्यामध्ये इंग्लंडने 10 विकेट्स राखून एकही विकेट न देता इंडियावर विजय मिळवला होता. आणि इथे सुद्धा सरपंच 11 संघ अजूनही एकही विकेट सोडलेली नाही आणि मोठी फटकेबाजी करताना दिसत आहेत. 2 धावा, पुन्हा एकदा तिसरा धावेचा प्रयत्न बघा, 3 धावा या ठिकाणी बाउंड्रीवर घेतल्या गेल्यात. धावसंख्या 38. निश्चितच परेश, इथे मात्र आक्रमण होतोय प्रत्येक गोलंदाजावर SS11 संघाच्या. प्रथम आला स्वतः संघ मालक सुरेश कडव, त्याच्या गोलंदाजीवर सुद्धा अतिशय आक्रमक मारा गेला शंकर विषय आणि पंकज कडव याने. त्यानंतर आला सचिन मुकणे, त्याच्यावर सुद्धा अतिशय जोरदार प्रहार झाला. त्यानंतर आता प्रज्योत बनोटे तिसरं गोलंदाजी घेऊन येतोय आणि त्याच्यावर सुद्धा प्रहार करताना दिसतात हे दोघे सलामीवीर. बघा SS11 संघाचं कौतुक. सरपंच मित 11चे हे दोन्ही खेळाडू इथे मात्र आजच्या दिवसातील अतिशय सुंदर कामगिरी करताना दिसत आहेत दोघे जण. बघा SS11 संघाचं कौतुक आपण केलं होतं. प्रज्योत पंकज वेळेला इन फॉर्म मध्ये आले होते, परंतु आता मात्र त्यांची गाठ पडली सेमीफायनलला अव्वल दर्जाच्या सरपंच मित 11 संघाशी. आणि प्रज्योत पुन्हा एकदा यावेळेस गुडलेनचा मारा मिड विकेटला, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू हा 2, पुन्हा एकदा 2 धावांसाठी. आणि बघा जिथे मोठे फटके येत नाही तिथे डबल ट्रिपल धावा खेचून आणण्यामध्ये आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट यामध्ये यशस्वी ठरतात ते शंकर आणि पंकज, सरपंच मित 11 संघाचे. निश्चितच परेश, अतिशय चांगली कामगिरी इथे मात्र दाखवतोय शंकर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता,
सुंदर यावेळेस मात्र या ठिकाणी वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब आणि किशोरभाई शेलार यांचं आगमन होतंय. ISPL कमिटी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रसादजी परब आणि किशोरजी शेलार सन्मान्य पाहुणे या ठिकाणी दाखल होत आहेत मैदानावर. आपण कृपया मंचावर यायचं आणि मंचावर येऊन आपल्या सन्मानाची संधी आम्हाला द्यायची आहे. इनगाव शेळ ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधील या सामन्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा प्रज्योत, यावेळेस यॉर्करचा मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि बघा या कंटिन्युअस एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा धाव फलकावरती. कंटिन्युअस डबल ट्रिपल धावल्यानंतर आता मात्र कुठेतरी थकान महसूस कर रहे फलंदाज. यस, आता मात्र कुठेतरी दमल्यासारखे वाटतंय दोन्ही फलंदाज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रज्योत बनोटे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ते मात्र दांडी गुल होते. का सुंदर चेंडू प्रज्योतचा. आणि ते मात्र आक्रमक फलंदाज शंकर विषय बाद होतोय. मान्यवर प्रसाद परब तसेच किशोरभाई शेलार इथे उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे. इनगाव शील प्रीमियर लीग 2024च्या पहिल्या पर्वामध्ये आपलं स्वागत आहे. आपण यायचंय. या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांचा आता अंतिम टप्प्यामध्ये आणि सर्व पाहुण्यांचं ISPL कमिटीकडून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीमुळे या सामन्यांच्या आयोजनाला एक स्टँडर्ड प्राप्त झालेलं आहे. दरम्यान बघा मंचाकडे एका निराश पावलांनी प्रदीप रोणे यांचे सदस्यासाठी एक चांगली झुंज त्याने दिली, परंतु अखेर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अपयश स्वीकारावं लागलं. यांचे सदस्य संघाला खूप चांगली खेळी केली, परंतु त्या ठिकाणी माऊली 11 संघ वरचढ ठरलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच परेश थोडासा दबावामध्ये आला यांचे सदस्य आणि तिथेच मात्र सामना गमावून बसला. धावसंख्या कमी होती, परंतु ती धावसंख्या त्यांना पार करता आली नाहीये. इथे मात्र धावसंख्येचं मोठं डोंगर उभारताना दिसतोय सरपंच मीत 11 संघ. दरम्यान बघा इनगाव शीळ ग्रामस्थ मंडळ आणि इनगाव शीळ मधील खेळाडू यांनी प्रथमच ही संकल्पना या ठिकाणी मांडली. ISPL इनगाव शीळ प्रीमियर लीग आणि त्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी सहकार्य केलं. सर्वप्रथम तर संघ मालक, जे 6 संघ आपण या ठिकाणी घेतले ते 6 संघांचे संघ मालक म्हणजे मित्रजित 11 संघाचे संतोष कडव, निलेश कडव, SS 11 संघाचे सुरेश कडव, सचिन झांजे, NJ सदस्य संघाचे निलेश कडव, जगदीश कडव, तसंच चालू सामना सरपंच मीत 11 संघाचे अजित मसे आणि दिनेश बनोटे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शीळ, तसंच जय मल्हार संघाचे रोशन कडव, रवी कडव आणि माऊली 11 संघ जो दाखल झालाय फायनल मध्ये त्याचे संघ मालक अनिल बनोटे. हे सर्व संघ मालक त्या ठिकाणी पुढे आले आणि या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप प्राप्त करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. त्यामध्ये त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार. तसंच मंचावर विराजमान माननीय श्री प्रसादजी परब आणि माननीय श्री किशोरबाई शेलार, त्याचप्रमाणे माननीय चंद्रकांत कडव, माननीय सुभाष रोणे, माननीय निलेश कडव, संतोष कडव, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीमुळे या ठिकाणी या सामन्यांचा दर्जा उंचावण्याचं काम आपण केलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा वळूया सामन्याकडे. दरम्यान गुडल्यांचा चेंडू यावेळेस प्रशांत रोणेच्या बॅट मधून भिरकावून दिला आहे, परंतु प्रशांत रोणेला यावेळेस मात्र निश्चितच इथे मात्र प्रशांतला माघारी परतावं लागणार आहे. पंकजच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र नक्कीच बघा प्रशांतच्या बॅटची आपण नक्कीच वाट बघत होतो मागच्या 2 सामन्यांमध्ये, परंतु म्हणावं तसं यश प्रशांतला प्राप्त झालेलं नाहीये. दोन्ही सामन्यांमध्ये 1 अंकी धावसंख्येवर परतावं लागतंय प्रशांतला आणि आता त्याची बाजू घेतोय, त्याची जागा घेतोय तो पिंटू म्हसे.
चौथं षटक मार्गस्थ. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. आता मात्र नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय पिंटू मसे यांना. बघा यावेळेस आडू बॅटने खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये. बघूया काय घडतंय. सूर्यक असं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावेचा प्रयत्न. आणि बघा पंकज कडून थोडस कलेक्शन चुकीचं. आणि यावेळेस बघा मैदानावर थरार. 3 धावा ऑलरेडी कंप्लीट झाल्यात. आणि शेवटी अखेरीस चेंडू यष्टीरक्षकाकडे जात असताना 4 धावा खेचून काढल्यात पिंटू आणि या ठिकाणी पंकजने. निश्चितच परेश पा पिंटूचा फिटनेस अजूनही दिसतोय आपल्याला. अजूनही 4 धावा धावून काढतोय मैदानात. आणि इथे मात्र SS11 संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून अतिशय मोठी चूक होते. इकडून तिकडे चेंडू फेकतायत. आणि यावेळेस आपण पुन्हा एकदा बघतोय पिंटू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. आणि यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु यावेळेस मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण बघतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. सांघिक अर्धशतक सरपंच मीत 11 संघाचं सांघिक अर्धशतक. वेल डन. आणि आणखीन एक चेंडू आता शेवटचा पंकजचा. निश्चितच परेश पंकजने आपण पाहिलं तर फक्त या ठिकाणी 8 धावा दिल्या आतापर्यंत. आणि यावेळेस बघतोय तो चेंडू जातोय डायरेक्ट सीमा रेषे पलीकडे. बिग 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 हिट षटकार. ते मात्र पंकज शेवटपर्यंत टिकून राहिला आणि शेवटपर्यंत आक्रमक फलंदाजी दाखवली. आणि या शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारून सामन्याचा पारीचा अंत करतोय. आणि 56 धावसंख्या झाली आहे. सांघिक आणि 57 धावांची गरज असेल SS11 संघाला. दरम्यान मी विनंती करेन 4 ओव्हर मध्ये 57 धावांची गरज असेल SS11 संघाला. मी माननीय श्री काराव ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुभाष रोणे यांना विनंती करेन की माननीय श्री प्रसादजी परब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. सुभाष रोणे यांना विनंती करेन की जी प्रसादजी परब यांचा शाल देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे मी निलेश जी कडव यांना विनंती करेन की आपण माननीय श्री किशोरबाई शेलार यांचा आपण सन्मान करायचा आहे. या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी आपल्या सामन्याच्या आयोजनाला मदत झाली. सुभाष रोणे सन्मान करतात माननीय श्री प्रसादजी परब. त्याचप्रमाणे मी विनंती करेन माननीय निलेश कडव यांना की त्यांनी माननीय श्री किशोरबाई शेलार यांचा शाल देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शाल आणि सन्मान चिन्ह. बघा पहिल्यांदाच आपण हे धाडस दाखवलं. इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 इनगाव आणि शील्ड मधील सर्व खेळाडूंनी धाडस दाखवलं एक प्रीमियर लीग भरवायचं. आणि त्याला सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि आपलं या ठिकाणी कमिटीमध्ये सहर्ष स्वागत. श्री निलेश कडव या ठिकाणी सन्मान करतात मान्य श्री किशोरबाई शेलार. तसंच त्याप्रमाणे या ठिकाणी मैदानावर उपस्थित माननीय दीपक बाईत, त्याचप्रमाणे संतोष राऊत उपसरपंच कानोर, आणि त्याचप्रमाणे जगदीश राऊत हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 या कमिटीद्वारे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण सुद्धा मंचावर विराजमान होऊन या ठिकाणी आपल्या सन्मानाची संधी आम्हाला प्राप्त करून द्यायचे. आपण आलात आणि या सामन्यांसाठी आम्हाला सहकार्य केलं, आपले मनपूर्वक आभार. दरम्यान पंचांना आणि दोन्ही संघांना विनंती असेल त्वरित सामना चालू करायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना सरपंच मीत 11 विपक्ष SS11 यामध्ये SS11 संघाला विजयासाठी 57 धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हर्स मध्ये. निश्चितच अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहिली शंकर विषय, पंकज कडव. आज मात्र प्रशांतची बॅटिंग
लागली नाहीये सेमी फायनल मध्ये, परंतु धावांचा डोंगर इथे मात्र उभारण्यात यशस्वी झाला सरपंच मित 11 संघ. तब्बल 4 ओव्हर मध्ये 56 धावा कुठून काढल्या आणि समाचार घेतला SS 11 संघाच्या गोलंदाजाचा. बघा या ठिकाणी SS 11 संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे. 57 धावांची गरज असेल आपल्याला 24 चेंडू मध्ये. मोठं आव्हान आहे आणि आता मात्र त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी फलंदाजीसाठी येतोय आक्रमक फलंदाज प्रज्योत, तसेच प्रज्योत आणि विशाल दोघे आक्रमक फलंदाज इथे मात्र क्रीजवर सलामीला येत आहेत आणि तशीच फलंदाजी आज करावी लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. त्वरित हा सामना चालू करायचा आहे. प्रज्योत आणि विशाल तसंच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय इंगाव गावचे पोलीस पाटील चंद्रकांत झांजे यांना. फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रज्योत, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विशालला. दोघे आक्रमक फलंदाज आणि तशीच आक्रमक फलंदाजी इथे मात्र करावी लागणार आहे. आणि तसंच मान्य श्री प्रसाद परब आणि किशोरबाई शेलार यांच्याकडून आपल्याला या कमिटीसाठी 5,000 रुपयाचं सहकार्य प्राप्त झालंय. ISPL कमिटी 2024 कडून आपलं सहर्ष त्या ठिकाणी आभार, मनपूर्वक आभार आपल्या या सहकार्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवर येतात या 2 धावा. आता मात्र सामना सुरू होतोय. मोठं आव्हान आहे, धावांचा डोंगर आहे. तब्बल 57 धावा कुठून काढायच्या. इथे मात्र कुठं चेंडू होता परंतु केलून काढलाय. मिड विकेटला जातोय चौकार प्रज्योतच्या बॅट मधून. बघा लोअर फुलटॉसचा चेंडू आणि प्रज्योत कोणती चूक करत नाहीये, त्याचा फायदा घेतोय आणि पॉवर प्लेचाही फायदा घेतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय डीप मिड विकेटला, चौकार. आणि या इनिंगची सुरुवात या चौकाराने. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 6. प्रज्योत आणि विशाल यांच्या समोर आव्हान असेल ते 57 धावांचं 24 चेंडू मध्ये. नक्कीच बघा एक काहीसं मोठं आव्हान मानता येईल, कारण की नॉकआउट स्टेजचं प्रेशर हँडल करत असताना. यावेळेस फुल लेनचा चेंडू, यावेळेस प्रज्योत गोज ऑन द फायर, प्रज्योत गोज आउट ऑफ द ग्राउंड. बिग 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 हिट, षटकार. निश्चितच इथे मात्र प्रज्योत आजच्या दिवसामध्ये फॉर्म मध्ये येताना दिसतोय. अतिशय आक्रमक फलंदाजी आज दाखवतोय प्रज्योत आणि तशाच फलंदाजीची गरज आहे आज. कालच्या दिवसामध्ये प्रज्योत आणि पंकजची बॅट लागली नव्हती, परंतु काय मोक्याच्या ठिकाणी त्यांची बॅट लागलेली आहे. प्रज्योत आणि पंकज. यावेळेस प्रज्योत प्रत्येकच इनिंग मध्ये 2 ते 3 षटकार खेचत असताना आपण पाहतो. आणि यावेळेस बघा 90 मीटर षटकार प्रज्योतच्या माध्यमातून. आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय चंद्रकांत यावेळेस कमबॅक करावा लागेल. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय फुल लेनचा चेंडू, पुन्हा एकदा प्रज्योत गोज आउट ऑफ द ग्राउंड डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा सुरेख असा 85 मीटर बिग हिट, षटकार. निश्चितच इथे मात्र प्रज्योत डोपा टेकून षटकार मारतोय. चेंडू खराब नव्हता परंतु प्रज्योत जर फॉर्म मध्ये आला तर कुठलाही चेंडू कुठेही भिरकावू शकतो आणि तशीच फलंदाजी मात्र आता दाखवताना दिसतोय प्रज्योत. इन फॉर्म बॅट्समन आज मात्र फॉर्म मध्ये येताना दिसतोय प्रज्योत बनवटे. कालचा दिवस षटकार येतोय प्रज्योतच्या बॅट मधून. कालचा दिवस अमोल बनवटेचा, तर आजचा दिवस प्रज्योत, पंकज आणि शंकर विषय यांच्यासाठी उपयुक्त आणि अनुकूल. चंद्रकांत झांजे पुन्हा एकदा. यावेळेस गुडल्यांचा चेंडू, पुन्हा प्रज्योतला गुडल्यांचा चेंडू सुद्धा भिरकावून दिलाय लॉंग ऑनला. बिग हिट, बॅक टू बॅक षटकार हायट्रिक संपादित करतोय प्रज्योत बनवटे. निश्चितच इथे मात्र प्रज्योतची बॅट लागली तर भल्या भल्या गोलंदाजांना पार तो धुळीस मिळवून टाकतो आणि इथे मात्र तसंच दिसतंय. चंद्रकांत झांजे एक अतिशय उत्तम गोलंदाज आहे. गोलंदाजी खराब नाहीये परंतु प्रज्योतला आपण पाहतोय कुठलाही चेंडू कुठेही भिरकावू शकतो आणि तशीच फलंदाजी इथे मात्र प्रज्योतच्या माध्यमातून दिसून येते. बॅक टू बॅक 3रा षटकार. प्रज्योतच्या तब्बल 5 चेंडू मध्ये वैयक्तिक आणि सांघिक
त्या ठिकाणी 24 धावा प्रज्योतच्या. सुभाष रोणे यांच्याकडून प्रज्योत याला षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे प्राप्त झालंय. वेल डन प्रज्योत. वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 24 धावा प्रज्योत आतापर्यंत. तडाखेबाज फलंदाज आणि यावेळेस गुगली चेंडू आणि थोडासा बीट होतोय. दरम्यान या षटकाची सांगता होत असताना धाव संख्या बिनबाद 24. बघा हरेश कुठे होता. SS11 संघ नशिबाने एंट्री मिळाली आणि पुन्हा एकदा क्वालिफाईंगची मॅच जिंकून आता मात्र दमदार या ठिकाणी वन साइड मॅच स्वतःच्या बाजूने झुकवताना SS11 संघ. निश्चितच परेश कुठे होता. नशिबाने एंट्री मिळाली. आजच्या कालच्या दिवसामध्ये प्रज्योतचा बल्ला शांत होता. पंकज चांगली बॅटिंग करत नव्हता. आज मात्र दोघांनी अतिशय सुंदर आक्रमक फलंदाजी केली आणि प्रज्योतचा बल्ला चालला आणि संघ मालक नक्कीच सुरेशकडे खूप खुश असतील. प्रज्योतवर नक्कीच बक्षीस मोठं भेटणार आहे. मोठी पार्टी असणार आहे आज SS11 संघाची. त्याचप्रमाणे शंकर विषय याला सुद्धा जे 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री बाळासाहेब कांबळे यांच्याकडून आलंय ते सुद्धा मॅच झाल्यानंतर शंकर विषयाने कलेक्ट करायचंय. इथे मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर बिनबाद 24 आणि 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना SS11 संघ. आणखीन 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर मध्ये 33 आणि गोलंदाज अनिकेत सांघिक दुसरं षटक घेऊन येताना जगदीश राऊत यांचा सन्मान केला जातोय ISPL कमिटी 2024 मध्ये. माननीय श्री जगदीश राऊत सतीश कडव यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपण पाहतो प्रज्योतला. इथे मात्र भिरकावून दिला. संधी आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. चार फिल्डर आले होते चेंडूवर परंतु चारही फिल्डरला चकमा देऊन चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. आणि आज जणू काही नशीब सुद्धा प्रज्योतच्या बाजूने. बघा जीवदान प्रज्योत साठी. एवढ्या तडाखेबाज फलंदाजाला जीवदान. निश्चितच परेश नशीब आज SS11 संघाच्या बाजूने दिसतोय. संघ बाहेर जात होता. बाहेर जाता जाता इन मध्ये आला आणि इथे मात्र आक्रमक फलंदाजी करून सेमी फायनल सुद्धा जिंकतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला मला नेहमीच IPL मध्ये मुंबई इंडियन्सची आठवण होत असते. नेहमीच पॉइंट टेबल मध्ये खाली असलं मुंबई इंडियन्स नंतर मात्र जो उसळी मारतो तशाच पद्धतीचा SS11 संघ यावेळेस डोकेदुखी ठरतोय. सरपंच मीत 11 संघाला बघा अव्वल दर्जाचा संघ होता परंतु यावेळेस वन मॅन शो प्रज्योत. निश्चितच इथे मात्र सुंदर कमबॅक. मी दत्तात्रय बनवटे यांना विनंती करेल की त्यांनी संतोष देशमुख यांचा या ठिकाणी शाल देऊन सन्मान करायचे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ISPL कमिटी 2024 मध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हे सर्वजण माननीय श्री अतुल राणे यांचे सहकारी त्यांच्यासोबत काम करत असतात. आपल्या सर्वांचं ISPL कमिटीमध्ये सहर्ष स्वागत. आणि आपण आलात आणि या सामन्यांचा दर्जा वाढवलात आणि त्याचप्रमाणे असा दर्जेदार पुन्हा एकदा लॉंग ऑनला प्रज्योत गोज आउट ऑफ द ग्राउंड. बिग 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 हिट षटकार. इथे मात्र प्रज्योतची बॅटिंग फॉर्म मध्ये दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. पंच बॉल घ्यायचे. धावसंख्या बिनबाद 33 आतापर्यंत आणि प्रज्योत वैयक्तिक 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत 32 धावसंख्येवर आणि विशाल त्याला फक्त साथ देतोय. 1 धाव विशालच्या मार्फत. तसंच माननीय श्री अतुल सुरेश रावराणे यांच्या मार्फत आपल्याला ISPL कमिटीसाठी 10,000 रुपयाचं या ठिकाणी सहकार्य प्राप्त झालं.
या सन्माननीय पाहुण्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपल्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक 10,000 रुपयाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालं. धन्यवाद. आणि बघा प्रज्योतला पुन्हा एकदा काय म्हणशील हरेश, पूर्ण जो कहते हैं कि जब किसी लक्ष्य को आप शिद्दत से चाहो तो पूरी कायनात आपको उसे मिलाने के लिए जुड़ जाती है. 2 झेल या ठिकाणी प्रज्योतचे सोडल्यात आणि काय तो तडाखेबाज फलंदाजी करतोय. निश्चितच परेश इथे मात्र नशिबाची पूर्ण साथ मिळते प्रज्योतला. 2दा जीवदान आणि एवढ्या मोठ्या फलंदाजाला जीवदान इथे मात्र. त्याचप्रमाणे अतुल रावराणे यांच्याकडून 10,000 रुपयाचं आपल्याला सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालं. माननीय अतुल रावराणे साहेब म्हणजे आपले शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठं नाव ड्रिंक्स घेऊन जायचंय. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय धाव फलकावर 36 आणि आणखीन जिंकण्यासाठी येणाऱ्या 2 षटकांमध्ये आता 21 धावसंख्येची गरज आणि 10 गडी अजूनही वांगणी. निश्चितच SS11 संघ इथे मात्र इन फॉर्म दिसतोय. प्रज्योत फॉर्म मध्ये आला आणि SS11 संघ फॉर्म मध्ये आला. एकट्या प्रज्योतने 35 धावा कुठून काढल्यात. विशाल फक्त 1 धावेने त्याला साथ देतोय. नक्कीच बघा. त्याचप्रमाणे मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहेत मित्रजी टायगर्सचे संघमालक निलेश कडव. निलेश कडव यांना मी विनंती करेन की आपण जरा या सामन्याच्या आयोजनाबद्दल 2 शब्द उत्साहवर्धक आमचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय वाटतं. आपण सुद्धा संघमालकाची भूमिका या ठिकाणी बजावली आणि आत्ताचे जे चुरशीचे सामने होतात आणि जे आयोजन या ठिकाणी होतंय, पहिल्यांदाच आपल्या गावातील मुलांनी धाडस केलं की एक प्रीमियर लीग आपण भरवूया. काय सांगाल आपण? नक्की. हॅलो. नक्कीच इनगाव शील्ड प्रीमियर लीग जे कमिटीने आयोजित केलेली आहे त्याबद्दल कमिटीचे आम्ही आभारी आहोत. कारण त्यांनी खूप नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवला आहे आणि सुंदर असे नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतात तिथे. आणि आत्ता जो सामना चालू आहे त्यामध्ये प्रज्योतची सुंदर अशी फटकेबाजी आणि संपूर्ण प्लेयर्स जे इच अँड एव्हरी टीमचे आहेत त्यांनी सुंदर असा खेळ केलेला आहे. एवढंच. धन्यवाद निलेश कडव. आपल्या सुंदर अशा शब्दाने आपण आमचा उत्साह या ठिकाणी वाढवला. आणि त्याचप्रमाणे मी माननीय श्री सुभाष रोहणे यांना सुद्धा विनंती करेन की मॅच चालू झाली पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय राहुल शिंदे यांचं सुद्धा आगमन होते. आणि पुन्हा एकदा प्रज्योतन फायर पंकजवर आल्या प्रहार करतोय. पंकजच्या पहिल्या चेंडूवर येतोय बिगिट षटकार प्रज्योतच्या बॅट मधून. प्रज्योतचे रन मोजायचे की षटकार मोजायचे मयूर विचारतोय. निश्चितच आता तशीच वेळ आलेली आहे. आज मात्र प्रज्योत भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय आणि म्हणूनच सुभाष दादा रोहणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना लावण्यात आलंय आणि ते त्यांनी या सामना झाल्यानंतर त्यांच्याकडून भांडून घेऊन जायचंय. दिले नाही तरी भांडून घेऊन जायचंय 500 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच कौतुक करावं लागेल प्रज्योतचा. आणि संघमालक सुरेश कडव भलताच खुश असणार आहे आणि सचिन झांजे सुद्धा. तर मात्र बीट होत आहेत आणि वाईट चेंडू थोडीशी दिशा भरकटतोय आणि आज मात्र अतिशय चांगले नशीब घेऊन आलेलं आहे SS11 संघ. सरपंच मित 11 संघासारखा तगड्या संघाला इथे मात्र पॉइंट टेबल मध्ये शेवटच्या स्थानावर असलेला हा संघ ते मात्र वेल फाईट करताना मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करताना काय आक्रमक फलंदाजी दाखवले प्रज्योत बनोटे याने. तब्बल प्रज्योत वैयक्तिक 41 धावसंख्येवर बघा. काल 50 हुकली होती प्रज्योतची, परंतु आज ती संधी प्रज्योत बनोटे याच्याकडे. वैयक्तिक 41 धावा. पुन्हा एकदा बघा फुलेंचा यॉकरचा मारायचा प्रयत्न होता. बीट होतोय फलंदाज. दरम्यान सांघिक धावसंख्या या ठिकाणी 43. बघा 1 मॅन शो 1 मॅन आर्मी प्रज्योत बनोटे.
आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आणि प्रज्वतला मात्र 9 धावांची आवश्यकता. अर्धशतक वैयक्तिक 41 धावसंख्येवर आणि सांघिक 43. यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठा फटका प्रज्वतच्या माध्यमातून नो मॅच लाईन मध्ये खिंडार पाडले क्षेत्ररक्षणाला आणि क्षेत्ररक्षण भेदून हा चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे लॉंग ऑनला बिग हिट चौकार. निश्चितच परेश इथे मात्र आता सरपंच मीत 11 संघाचे फलंदाज इथे मात्र थोडेसे निराश आणि हताश होताना दिसते. काय करू आणि प्रज्वतला थांबवू असं झालंय त्यांना. प्रशांत इथे मात्र टेन्शन मध्ये दिसतायत आणि आता मात्र प्रज्वत थांबायचं नाव घेत नाहीये. पंकज जो आजच्या दिवसामधील अतिशय सुंदर गोलंदाजी करत होता त्याला सुद्धा सोडत नाहीये प्रज्वत. अतिशय आक्रमक फलंदाजी इथे मात्र दाखवतोय. पुन्हा एकदा प्रज्वत इथे मात्र खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48 धावा धाव फलकावरती आणि वैयक्तिक प्रज्वत 46 धावांवर इथे मात्र नाबाद आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवर दिसतोय विशाल. विशाल आतापर्यंत फक्त एक चेंडू खेळलाय आणि एक धाव त्याच्या नावावर. इथे मात्र भिरकावून दिलाय परंतु चेंडू एक टप्पा जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज विशाल. आणि विशाल फक्त प्रज्वतला संधी देण्याचा प्रयत्न करतोय कारण प्रज्वत फॉर्म मध्ये तर विशाल रिस्क घेत नाहीये. विशाल संधी देतोय प्रज्वतला. बघा हरेश 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 49 धावा आणि आणखीन 8 धावांची गरज आता SS11 संघाला. आणि या 49 धावांमध्ये वाघाचा वाटा सिंहाचा वाटा म्हणता येईल तो म्हणजे प्रज्वत बनोटे. वैयक्तिक धावसंख्या 46 प्रज्वत बनोटे आणि विशालने त्याला अतिशय साजेशी अशी साथ दिली आहे. कुठेही त्याने स्वतःकडे स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न केलेला नाहीये. विशाल वैयक्तिक 2 धावसंख्येवर आणि अशा प्रकारची खेळी ज्यावेळेला होते त्यावेळेला नक्कीच पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेलची आठवण मला होते. काय सपोर्ट बॅकिंग केलं होतं पॅट कमिन्सने ग्लेन मॅक्सवेलला. निश्चितच परेश काय आक्रमक फलंदाजी केली होती मॅक्सवेलने. बघा मित्रांनो विजयी करून दिला होता. प्रत्येकाचं वैयक्तिक खेळ होणं महत्वाचं नाहीये. सांघिक खेळ होऊन संघ जिंकणं हे आपलं अल्टिमेट ध्येय या ठिकाणी असतं. आणि यावेळेस मात्र विशाल सुद्धा यावेळेस आपले बाहू खोलतोय आणि पहिला बिग हिट षटकार विशालच्या माध्यमातून. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता SS11 संघाला आणि प्रज्वतला 50 साठी 4 धावांची आवश्यकता. आता मात्र विशाल इन फॉर्म येतोय. बिग हिट षटकार मारतोय. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 5 बॉल 2. 5 चेंडू 2 धावा. बघा हरेश आता मॅच कोण जिंकेल याच्यापेक्षा प्रज्वतची 50 होईल का याच्यावर सर्वांचा क्वेश्चन मार्क आहे. निश्चितच 5 बॉल 2. जरी 50 झाली नाही तरी 50च्या समानच या धावा आहेत. अतिशय योग्य वेळी आलेल्या या धावा आणि हा सामना विजय करून देतोय प्रज्वत. आणि यावेळेस बघा थोडासा एक स्लो रामचा प्रयत्न होता आणि फलंदाज या ठिकाणी बीट होते. बघा एका चेंडू गणिक प्रेशर आता जरी चांगली खेळी केली असेल तरी अंतिम टप्प्याकडे येताना प्रेशर शिफ्ट होते. 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. चित्तथरारक असा क्रिकेटचं सौंदर्य या ठिकाणी मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय. आणि यावेळेस 4 चेंडू 2 धावा. नक्कीच सांघिक विजयाकडे कल असेल तो विशालचा आणि प्रज्वतचा. 4 बॉल 2. लेट्स सी व्हॉट हॅपन्स ऑन ग्राउंड. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका नो मॅच लाईन मध्ये आणि यावेळेस हा फटका डायरेक्ट पोहोचवतोय SS11 संघाला फायनलच्या दिशेने. वेल डन, वेल प्लेड प्रज्वत अँड विशाल. कॉंग्रॅच्युलेशन्स. निश्चितच इथे मात्र 5 संघ मालक किती खुश आहे. उचलून घेतलाय प्रज्वतला सुरेश कडव याने. आणि आता मात्र जोरदार जल्लोष दिसतोय आणि जास्त जल्लोष करायचा नाहीये. सामना फायनल झाल्यानंतर आपण जल्लोष करू.